नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे त्या कंपनीचं नाव आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेड. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुमच्यासमोर चार्ट दिसत असेल. या चार्टमध्ये 2008 मध्ये या कंपनीची शेअरची किंमत होती 450 रुपये होती आणि 450 रुपयावरून या कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये घसरण झाली. 2020 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 2 रुपये झाली आणि आता या शेअरची किंमत चालू आहे 53 रुपये. तर अशा पद्धतीने 2008 पासून या कंपनीच्या शेअरची किमतीमध्ये घसरण होत गेलेली आहे. का घसरण झाली आहे ते आता आपण पुढे पाहणारच आहोत. सुझलॉन एनर्जी ही एक भारतीय बहुराष्ट्रीय पवन टर्बाईन उत्पादक कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय हडपसर पुण्यात आहे. 1995 मध्ये स्थापन झाल्यापासून सुझलॉनने जगभरात आपला ठसा झपाट्याने विस्तारला आहे. तंत्रज्ञान आणि उत्पादन नवकल्पनांद्वारे स्वतःचा ठसा उमटवला आहे. सुझलॉन पवन ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रणी आहे आणि सध्या 17 देशांमध्ये अस्तित्वात आहे. 6 खंडांमध्ये 12,960हून अधिक पवन टर्बाईन्स स्थापित केल्या आहेत आणि भारतात 14 जागतिक दर्जाच्या उत्पादन युनिटसह सुझलॉन पवन ऊर्जा समाधानी, नाविन्यपूर्ण आणि स्पर्धात्मक फायद्यासाठी बनले आहे. तर या कंपनीचा फंडामेंटलमध्ये सुझलॉन एनर्जी या कंपनीच्या मार्केट कॅप आहे 71,598 कोटी रुपये आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 100 आहे. ही कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देत नाही. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 24.7 आहे. त्यानंतर ROE आहे 28.4 आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.04 आहे. प्रमोटर होल्डिंग मात्र कमी आहे 13.3 आहे. प्लेज पर्सेंटेज 0 आहे. तर अशा पद्धतीने ही कंपनी आता डेबिट फ्री झालेली आहे. आता पुढे पाहूया. बघा, तुम्ही चार्ट पाहिला असेल. या चार्टमध्ये 2008 मध्ये 450 रुपये या शेअरची किंमत होती आणि 2019-20 मध्ये या शेअरची किंमत 2 रुपये झाली. इतकी घसरण या शेअरमध्ये झालेली आहे आणि आता सध्या या शेअरची किंमत चालू आहे 53 रुपये चालू आहे. तर या कंपनीशी सिमिलर कंपनी आहे. सिमेन्स आहे, त्यानंतर ABB आहे, त्यानंतर CG पॉवर आहे, भेल आहे, हिताची एनर्जी आहे. या कंपनी ज्या आहेत या सुझलॉन कंपनीशी सिमिलर कंपन्या आहेत. हा क्वार्टरली रिझल्ट आहे. 2024चा क्वार्टरली रिझल्ट दाखवलेला आहे. 254 कोटी रुपये नेट प्रॉफिट दाखवलेला आहे. आता प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंटमध्ये बघा, 2013 मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट मायनस आहे, निगेटिव्ह आहे. 2014 मध्ये निगेटिव्ह आहे. 2015 मध्ये निगेटिव्ह आहे. 2016 मध्ये नेट प्रॉफिट पॉझिटिव्ह आहे 583 कोटी रुपये. 2017 मध्ये सुद्धा नेट प्रॉफिट पॉझिटिव्ह दाखवला आहे 852 कोटी रुपये दाखवलेला आहे. त्यानंतर पुन्हा 2018 मध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह आहे. 2019 मध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह आहे. 2020 मध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह आहे. पुन्हा 2022 मध्ये सुद्धा नेट प्रॉफिट निगेटिव्ह आहे. 2023 मध्ये नेट प्रॉफिट पॉझिटिव्ह आहे आणि 2024 मध्ये सुद्धा नेट प्रॉफिट पॉझिटिव्ह आहे. 2024 मध्ये नेट प्रॉफिट किती आहे? 660 कोटी रुपये आहे आणि 2023 मध्ये नेट प्रॉफिट किती दाखवलेला आहे? 2,887 कोटी रुपये दाखवलेला आहे. पण विचार केला असता तर या ठिकाणी 2023 मध्ये बघा अदर इन्कम किती दाखवलं आहे? 2,739 दाखवलेला आहे अदर इन्कम आणि त्यामुळे हा नेट प्रॉफिट तुम्हाला थोडा जास्त दिसत आहे. आणि टॅक्स पण दाखवलेला नाही, टॅक्स पण याच्यात दाखवलेला नाही, म्हणून तो नेट प्रॉफिट जास्त दाखवलेला आहे. त्यानंतर मार्च 2024 मध्ये सुद्धा बघा
या ठिकाणी अदर इन्कम तर मायनस दाखवलं आहे, पण या ठिकाणी टॅक्स दाखवलेला नाही. तर अशा पद्धतीने चालू वर्ष जे आहे 2024 यामध्ये नेट प्रॉफिट हा वाढलेला आहे आणि कंपनी ही थोडी कर्जमुक्त झालेली आहे, म्हणजे डेट फ्री झालेली आहे कंपनी. बघा या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी आता सध्याचा दिलेला आहे, किंमतीचं सांगितलं आहे. त्यानंतर प्रॉफिट ग्रोथ आहे, सेल्स ग्रोथ दाखवलेली या ठिकाणी. बॅलन्स शीट बघा, बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला दिसत असेल की या कंपनीवर 2013मध्ये कर्ज होतं, म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे. बघा बोरिंग जास्त आहे. 14मध्ये रिझर्व मायनस आहे, कर्ज जास्त आहे. 15मध्ये रिझर्व मायनस आहे, कर्ज जास्त आहे. 16मध्ये सुद्धा रिझर्व मायनस आहे, कर्ज जास्त आहे. 2017मध्ये सुद्धा रिझर्व मायनस आहे, कर्ज जास्त आहे. 2018मध्ये सुद्धा रिझर्व मायनस आहे, कर्ज जास्त आहे. 2019मध्ये सुद्धा रिझर्व मायनस आहे आणि कर्ज जास्त आहे. 2020मध्ये सुद्धा रिझर्व मायनस आहे, कर्ज जास्त आहे. 2021मध्ये रिझर्व मायनस आहे आणि कर्ज पण आहे. त्यानंतर 2022मध्ये सुद्धा रिझर्व मायनस आहे आणि कर्ज दाखवलेलं आहे. 2023मध्ये सुद्धा रिझर्व मायनस आहे आणि कर्ज दाखवलेलं आहे. पण चालू जे वर्ष आहे, चालू वर्षामध्ये रिझर्व हा पॉझिटिव्ह दाखवलेला आहे. 1199 कोटी रुपये हा रिझर्व दाखवलेला आहे आणि कर्ज दाखवलं 150 कोटी रुपये. म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी ही डेट फ्री झालेली, ऑलमोस्ट डेट फ्री झालेली आहे. कंपनीवरचं कर्ज संपलेलं आहे, कमी झालेलं आहे, रिझर्व वाढलेला आहे आणि त्यामुळे चालू वर्षामध्ये नेट प्रॉफिट हा पॉझिटिव्ह दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने ही कंपनी इतक्या वर्षापासून निगेटिव्हमध्ये जात होती, कारण कर्ज पण जास्त होतं, रिझर्व पण मायनसमध्ये होता आणि त्यामुळे नेट प्रॉफिटसुद्धा मायनसमध्ये होता. पण आता ही कंपनी थोडी, या कंपनीचे फंडामेंटल थोडे स्ट्रॉंग झालेले आहेत. तर पुढे बघा, कॅश फ्लो पण वाढलेला दिसतो या ठिकाणी. शेअर होल्डिंग पॅटर्न बघा, प्रोमोटर होल्डिंग किती आहे, कमी झालेली. सुरुवातीला 16 होती, आता 13.28 झालेले. FIचे प्रमाण वाढलेले आहे, 19.57% FIचे प्रमाण आहे. DIचे प्रमाण 6%, 6.30% आहे आणि पब्लिक होल्डिंग मात्र जास्त आहे, 60.85. पब्लिक होल्डिंग फक्त 30% पाहिजे. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर सुजलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 50 रुपये 57 पैसे ही जी लेवल आहे, एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा इथून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि आता ही जी लेवल आहे 50 रुपये 57 पैसे ही जी लेवल आहे, जर रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स या शेअरने ब्रेक केलेला आहे आणि आता 50 रुपये 57 पैसे हा आता सपोर्ट झालेला आहे. आता या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर हा शेअरचा चार्ट वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढा टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. आपण आता 1 वीक टाईम फ्रेम पाहूया. पहा, 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 50 रुपये 57 पैसे हा एक रेजिस्टन्स होता. या रेजिस्टन्सवरनं शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा मग या रेजिस्टन्स हा ब्रेक केलेला आहे आणि आता रेजिस्टन्स हा सपोर्ट झालेला आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर हा वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढं टार्गेट याच्यामध्ये मिळू शकेल. तर माझा हा जो व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आहे, बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.